महाविकास आघाडीसोबत फारकत घेत शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी महायुतीसोबत जात महाराष्ट्रात सरकार स्थापन केले आणि महाविकास आघाडीच्या काळात ठप्प झालेल्या विकासाची गंगा त्यांनी पुन्हा प्रवाहित केली। त्यांनी समाज उपयोगी अनेक उपक्रम राबवले। अनेक योजनांच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य नागरिकाला अग्रस्थानी ठेवून विकास कामांची आखणी केली आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने ती योग्यरित्या राबवली। त्यामुळे महाराष्ट्राच्या सर्वांगीण वाढीसाठी त्याचा फायदा झाला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे विकासाला हातभार लागला आहे। एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला। त्यांनी पायाभूत सुविधांचा विकास केला आहे। गावचा विकास म्हणजे राज्याचा विकास हे सूत्र घेऊन त्यांनी काम केले आहे। ग्रामीण भागात अनेक शेतकरी हे दुग्ध व्यवसाय करतात। दुग्ध व्यवसाय हा ग्रामीण भागातील अनेक कुटुंबाचा प्रश्न सोडवणारा सक्षम व्यवसाय आहे। हे लक्षात घेऊन शिंदे सरकारने ग्रामीण भागातील दुग्ध व्यवसाय क्षेत्राला चालना दिली आहे व 2027 पर्यंत शेतकऱ्यांना दुभती जनावरं उपलब्ध करून देण्याची योजना त्यांनी आणली आहे। या व्यतिरिक्त दुग्ध व्यवसायाला प्रशासनासोबत जोडून त्यांची आर्थिक वृद्धी वाढवण्यासाठी शिंदे प्रयत्नशील आहेत। त्यासोबतच ग्रामीण भागातील रस्ते अपग्रेड करण्यावरही त्यांचं विशेष लक्ष आहे। त्यामुळे ग्रामीण भागात पायाभूत सुविधांचा विकास करणारे शिंदे सरकार हे मायबाप सरकार म्हणून समोर येत आहे। एकनाथ शिंदे काम करत असताना त्यांनी नेहमी समाज कल्याणाची भूमिका समोर मांडली आहे। शिंदे सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाचे उद्दिष्ट राज्यातील 1 कोटीहून अधिक कुटुंबापर्यंत पोहोचून समाजाच्या विकासाला चालना देण्याचे आहे। कोणत्याही राज्याची आर्थिक परिस्थिती ही त्या राज्यात असणाऱ्या उद्योगांवर अवलंबून असते। त्यामुळे राज्यात उद्योगांची झालेली वाढ ही अनेक बेरोजगारांच्या हाताला काम देणारी तर असतेच, मात्र इतर राज्यांच्या तुलनेत आपलं राज्य अधिक आर्थिक सक्षम करण्यासाठी महत्त्वाचे असते। त्यामुळे शिंदे सरकारने महाराष्ट्राच्या औद्योगिक वाढीला मोठा हातभार लावत व्यावसायिक व गुंतवणुकीला आणि रोजगार निर्मितीला प्रोत्साहन दिले आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणाईच्या रोजगाराचा प्रश्न मिटत आला आहे। सरकारने आयोजित केलेल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम प्रशासन करत असते, मात्र बऱ्याच वेळा प्रशासनाच्या दिरंगाईमुळे योजना लोकांपर्यंत पोहोचत नाहीत। मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी सुशासन कसे असावे याचे आदर्श नमुना देशासमोर ठेवला आहे व त्यांनी ज्या लोकांना लाभ झाला आहे त्यांना थेट लाभ देण्याची प्रणाली निर्माण केली आहे। त्यामुळे शिंदे यांनी प्रशासनावर वचक ठेवत महाराष्ट्रात सुशासन निर्माण केले आहे। शिवसेना पक्षामध्ये 2 गट झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले, मात्र अनेक राजकीय विश्लेषकांनी त्यांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण केला होता। मात्र 2024च्या झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिंदे यांच्या शिवसेनेने तब्बल 7 जागा मिळवत आपला शिवसेना पक्ष बळकट आहे हे दाखवून दिले आणि एकनाथ शिंदे यांच्या धाडसी निर्णयामुळे व सर्वांगीण नेतृत्वामुळे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री बनण्यास त्यांना मदत झाली। एकंदरीतच गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील अनेक प्रलंबित असणारी कामे पूर्ण करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोलाचे योगदान आहे। त्यामुळे ते महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अग्रस्थानी आहेत।